गोव्यात असला का तर आगाऊपणा करायला जाशील आणि तणक खाचील. गोव्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गोव्याला आलो. गोव्यात आलेले सगळ्यात पहिला रूम बघायला निघालो. सगळ्या बागा बीच पालता खाटल्यावर आम्हाला एक रूम पसंत पडली. रूम आम्हाला एकदम बजेट मध्ये भेटलेली. या रूम मध्ये एसी वायफाय वगैरे सगळं अवेलेबल होतं. रूम वरती येऊन फ्रेश झाल्या नाही का पहिला बाहेर पडलो, कारण आपण रूम मध्ये फक्त बॅगा ठेवतोय. आमचं प्लॅन होतं की बागा बीचवर जायचं. बागा बीच आमच्या रूमच्या शेजारीच होतं. बागा बीचवर आल्यावर आम्हाला कळायचं बंद झालं, कारण एवढं भारी विषय तो होता. बागा बीचवर क्राऊड पण एकदम भरपूर होतं. बागा बीच हे फॅमिलीसाठी एन्जॉय करण्यासाठी एक नंबर आहे. वातावरण वगैरे एकदम भारी आहे. बीचवरती आलोय तसं बायकोला एक मेसेज सेंड करूया म्हणलो. पोरं आली की असला का पण नाही केल्याशिवाय राहत नाही, कारण गोव्यात आले की तेवढं एन्जॉय करायला लागतोय. बागा बीचवरती नाही का तुमचा भाऊ नाही का एकदम हव्यात होता. बीचवरती फिरून झाल्यावर इथं आता बाहेर पड्या म्हणलो, कारण आम्हा सगळ्यांना काय चहा प्यायचं होतं. सगळ्यात पहिला बाहेरून नाही का गोव्यात चांगला चहा कुठे भेटतो ते बघून घेतलो आणि चहा वगैरे पिऊन घेतलो. तुमचा भाऊ गोव्याला असंच एक्सप्लोर करणार, त्यासाठी आयडीला फॉलो करून ठेवा. ह्या व्हिडिओला इथंच बस करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाता जाता तुमच्या भाऊला फॉलो करा.